52 गट क्रमांक 122 ते 126 22 एकर 19 गुंठे या शेताबद्दल महसूल अधिकाऱ्यांनी चुकीचा पदाचा गैरवापर करून घोटाळा केलेला आहे आणि त्या संबंधाने मी बयान देत आहे. तर पहिले स्वाती सूर्यवंशीने 370 फेर ज्याच्या नावाने घेऊ नये पण ते घेतला, समजा भांडण लावलं. 370 फेर देवदास श्रीपती मिराशीच्या नावाने घेतले, पण तो लगेच पदाचा गैरवापर करून घेतल्यामुळं तो रद्द झाला. आणि 14/3/2007 अपर कलेक्टर हिंगोली यांनी त्यांच्यावर शेरा मारून तुम्ही कामात कसूर केला आहे असं सांगून आमच्यासारखा निर्णय घेतला. तरी पण महसूल अधिकाऱ्यांनी आज तो सातबारा केली नाही. त्याच्यामुळे माझे 5 भाऊ म्हणजे आम्ही 5 जण भाऊ अतिशय हैराण झालेले आहोत. घराचे बेहाल झालेले आहेत. आमच्याकडे पोलीस विभागात आम्हाला हाकलून द्यायला. अशा प्रकारे पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि त्यांच्या मदतीने गुंड लोक गावातले आणि बाहेरचे, तर नावं सांगायचं झालं तर तेही सांगतो. तर ते आपल्याकडे एकूण मूळ किती शेती आहे, किती शेतीवर कब्जा झाला आहे, कब्जा करणारे लोक कोण? 22 एकर 19 गुंठेवर कब्जा केलेला आहे. एकूण पूर्ण शेती, आमच्याकडे शेती कोणती अशी ठेवलीच नाही. त्यांनी खोटे फेरे घेतले आणि खोटे फेरं करून आम्ही उपोषणाला बसलो. त्यावेळेला सुद्धा उपोषण त्यांनी जिथे अर्ध्यात सोडावं लागलं. कारण ही बात त्या तहसीलदार स्वाती सूर्यवंशीच्या नंतर कैलासचंद्र वाघमारे, स्वाती सूर्यवंशी कोण आहे? ती तहसीलदार होती पहिले. तर तिनं फेर घेतला चुकीचा, तो रद्द झाला. त्याच्यानंतर मग कैलासचंद्र वाघमारे हा एक महसूल अधिकारी गच्चा असल्यामुळं त्यानं सुद्धा आमच्या नावाची सातबारा बनवली नाही आणि पोलिसाच्या मदतीनं आम्हाला लुटण्याचाच प्रयत्न केला. एवढंच काय, योगेश कुमार SP हिंगोली यांची सुद्धा त्यांना लुटण्यासाठी या डाकू लोकांना मदत दिली. अशा प्रकारे आमचं दैना होत आहे. तरी मी शासनाला, तहसीलदार साहेबांना कळवणुकीची विनंती करतो की हा अत्याचार दूर करावा आणि आम्हाला सुखासमाधानी राहण्याची. आतापर्यंत आपण कोणाकोणाला पत्रव्यवहार केलात, कोणाला निवेदन दिलेत, त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळाला? आत्तापर्यंत मी आपले भारताचे पंतप्रधान, लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पत्र दिलं. त्यांनी सुद्धा आयुक्तालयाला दिलं. आयुक्तालयाने खालच्या महसूल अधिकाऱ्यांना सांगितलं की कागदपत्र पहा आणि सातबारा जे शेत करून टाका. तरी पण आजपर्यंत सातबारा केली नाही. ऑर्डर असून 14/3/7ची ऑर्डर असून सुद्धा अपर कलेक्टर डिसिजन. तर अशा प्रकारे अत्याचार होत आहे. तो अत्याचार आपण पाठपुरावा करताय. आम्ही 27/4/2005ला 27/4/2005ला स्वाती नरवळेनं 370 फेर घेतला. त्याच्यानंतर आम्ही तेव्हापासून पाठपुरावा करायला गोंधळ केला आणि जो अत्याचार आमच्या 5 भावावर झालेला आहे, या वावराशिवाय आम्हाला दुसरीकडे पर्याय नाही. गावात रोजमजुरीला लागणं तर त्याच्यामुळे आमची दैना होत आहे. तरी बघा, माझ्या हातामध्ये 16/4/2005चा पंचनामा त्या बाईंनी गोंधळ 370 फेर घेण्यापूर्वीचा आहे. तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आमच्या 5 भावांचं शेत आहे आणि आम्ही सदर शेताचे कुळ आहोत आणि कुळाने आम्ही मालक आहोत. तरी शासनाला आम्ही विनंती करतो की हे आमचं जे अशा प्रकारे अत्याचार केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही SP साहेबांना सुद्धा पत्र लिहिले. गुंडांची नावं त्याच्यात दाखवून दिलेली आहेत. तरी ते सर्व तुम्ही जे आहे ते पाहून, सत्यता पाहून आमचा अत्याचार दूर करावा. नसता आम्हाला मंत्रालयाच्या समोर जाऊन आत्मदहन करू किंवा आमरण उपोषण करू, कोणता तरी पर्याय करावा लागेल. तरी मी विनंती करतो आपणाला की आमचा अत्याचार दूर करावा आणि जैसे ते 16/4/2005च्या पंचनाम्याप्रमाणे आमची शेती आहे. आता माझे सासू सासरे गेले, एक दीर गेला आणि माझे सगळे, माझे एका दिराला किडनीचा आजार आहे, रक्तपित्त करावं लागते. हे सगळा वनवास चाललेला आहे आमचा. आणि ही इतकी दैदाय झालेली आमची आज 20 वर्षापासून. हे डाकू लोक आमचं काही म्हणजे चालू देत नाही. पैसा आमचा 22 एकरमधला माल 10-15 लाखाचा सगळं गुंड लोक लुटून सगळं लंपास करतात. पोलीस आमच्या शेतातून आम्हाला हाकालून देतात. किती वर्षापासून चालते? 20 वर्ष झालीत आता. 20 वर्ष 30 वर्ष झाली वावर गेलं. बराच हात गेलं ना अंदरमध्ये. हल्लरमध्ये गेला लेकराचा हात काम करता करता. तेव्हापासून कसं रोज बाजारी करू सुद्धा खावा. 40 वर्ष झाले. लोक आले काढून देतात राज्यावर, काम करू देत नाहीत, काही नाही. आम्हाला पेरलं आम्ही सोयाबीन. आमचे लेकर बाळ काय खातील? आम्ही भीक मागायची आली आम्हाला. लोकांच्या रोज जावं लागते, तेव्हा खावं लागते. दुसरं काय खावं? किती वर्ष झाले ताब्यात? 20 वर्ष झाले. 20 वर्षापासून. पोरग 2 महिन्याचं होतं पोरग, हे मोठं पोरग.
तेव्हापासून झालं लोकांच्या रोज चालले तर दूर कामं केली तर 20 वर्षापासून नुसते भांडू लावलेत पैसे 20 वर्षापासून तुम्हाला शेतीतला मालच भेटला नाही, नाही. नाही, 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 नाही. आम्ही पेरलं 2 वेळेस मात्र यायनच कापून नेलं आम्ही तिथं हिंगोलीला जाऊन ते नेलं. 2000ला 8ला आम्ही फिरलो होतो. हा. SP ऑफिसला फी भरून त्यानं सगळा माल जंपास केला तिकडं. आणि आमच्या माणसाची म्हणता खायला काही नाही आमची आम्हाला 7-12 द्यावं. लंगडे सगळे माणसं आहेत आमच्या झाले भीक मागून खालो आम्ही वावर म्हणून नवरा गेला मरून सासू सासरे गेले, सासू नवरा सासरे गेला. गेले आमची आम्हाला जमीन द्यावा भेटून नाही आम्ही सगळे माणसं कुतांगळ हाव आमच्यावर भांडण करणं होत नाही काही होत नाही तहसीलदार साहेबांना एकच विनंती करते आम्हाला जर पोलीसवाल्यांची त्यांची नेमणूकच लगेच सरकारने लगेच त्यांना सुरक्षेसाठीच पाठवली होती मात्र लगेच तेच लगेच येऊ शेतातल्या माणसाला हाकालून लावायलेत खरं पाहिलं तर त्यांना अधिकारच येत नाही मात्र ते करायलेच लगेच तशा पदाचा गैरवापर करायला इतकंच कशाला लगेच ते तहसीलदारांना दाखवायला गेलं तहसीलदार दुसऱ्यांकडे पाठवत राहते म्हणजे कसं सामान्य माणसाचं लगेच सगळे जीवनमानच लगे हे करतात ना शांततेत घालवायचं सोडून जगणं ते मुश्किल आहे. सगळं जगणंच लगे मुश्किल करून टाकायले म्हणजे माणसाने लगे मनुष्यबळाचं सगळे शांततेत जीवन जगण्याचं सगळं अधिकारच गमावून घ्यायलेत मूलभूत अधिकारामध्ये जे येते तेच हिरावून घ्यायले तर काय मागणी आहे तुमची? सरकारने लगेच सगळं जसं 7-12 करायची पाहिजे होती तशी 7-12 करून दाखवायची कारण हे सगळ्यांनी लगेच 7-12 मूळ मालकाचं बयान दिलेलं होतं पुन्हा सगळं आहे आणि ते काय केलेली आहे आमचा कब्जा असून आम्ही पेरून हे गुंड माल नेतात पोलीसची साथ असून पोलीससुद्धा वावरात येतात यांना खूप माल नेलेला आमचा आज 20 वर्षापासून माल नेला आहे आम्ही गरीब आहोत मुलं आमचे एवढुले रोजानं जातात कोणाचं काही काम करतात जगतात आम्ही काय करणार ही तलाट्याची आणि तहसीलदारची ही चूक आहे 7-12 व्हायच्या तहसीलदार 7-12 होऊ देणार हे आम्ही शेतकरी असून आमची जमीन 2005 पासून भांडणात चालली आहे तर इतर लोक आम्हाला खबाळतात व आमच्या शेतीतला माल नेतात आम्हाला कोणी जगू देत नाही म्हणून याकरिता आम्ही आमचा सगळा परिवार 5 जण भाऊ आणि आमचे लेकरं बाळं आम्ही भिकायला लागलो याच्याबद्दल जास्त सरकारला दया यावं आणि नाही तर दया आली तर आम्ही आझाद मैदानावर मुंबईला जाणार आणि आमचा तिथं देह ठेवणार हीच आमची कळकळीची विनंती आहे.